मंजुळे पदर नीट खोचून घे ग बाई. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी शुभम चिंचोले स्वागत करतो आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. सध्या सोशल मीडियावर आणि यूट्यूबवर एकाच नावाची चर्चा सुरू आहे. ते नाव म्हणजेच तुंबाडची मंजुळा. होय, या चित्रपटाचा ऑफिशियल ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. तुंबाड म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो रहस्यमय काळ आणि ते भयानक वातावरण. पण या चित्रपटात नक्की काय पाहायला मिळणार आहे? हा चित्रपट एखादी सत्य घटना आहे की कुठला रिमेक आहे की निव्वळ एक विनोदी भुताटकी आहे? आज आपण या ट्रेलरचा एकदम प्रामाणिक असा बॅलन्स रिव्ह्यू करणार आहोत मित्रांनो, तर शेवटपर्यंत नक्की बघा. मी शुभम चिंचोले स्वागत करतो मित्रांनो. सर्वात आधी या चित्रपटाच्या लाईनअपबद्दल आपण बोलणार आहोत की हा चित्रपट येत्या 5 जून 2026 रोजी थिएटरमध्ये रिलीज होतोय. खरं तर या चित्रपटाची निर्मिती आणि सादरीकरण विविध कोरगावकर आणि भावेश जनवेलकर यांनी केली आहे. ट्रेलरमधून समजलेली चित्रपटाची प्राथमिक कथा अशी आहे की एक हिरवगार, सुंदर पण अतरंगी माणसांनी भरलेलं गाव आहे. या गावात एक रवी अण्णा नावाचा एक राजा माणूस आहे, ज्याचं अजून लग्नच झालेलं नाही. पण अचानक या गावावर आणि एका कुटुंबावर मंजुळा नावाचं एक मोठं संकट येतं. आता ही मंजुळा नक्की कोण आहे? ती एखादं साधं भूत आहे की काही वेगळंच आहे? हेच या कथेचं मुख्य रहस्य आहे. तर चला मग आधी बोलू या ट्रेलरमधल्या चांगल्या आणि पॉझिटिव्ह गोष्टींबद्दल. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कॉमेडी आणि हॉररचा असा तडका दिसतोय. ट्रेलरची सुरुवात जरी गावाकडच्या साध्या आणि मजेशीर वातावरणाने होत असली तरी हळूच त्यात भुताटकीचा सस्पेन्स येताना दिसतोय. हॉरर कॉमेडी जॉनर मराठी प्रेक्षकांना नेहमीच आवडत आलेला आहे, तसाच चांगला प्रयत्न इथे दिसतोय सुरुवातीला. दुसरी गोष्ट म्हणजे कलाकारांचा अभिनय आणि पात्र. गावातील रवी अण्णा आणि त्याचा जो चेला सतीश दाखवला यांची जुगलबंदी पाहायला आवडेल. पात्राची निवड एकदम गावरान आणि अतरंगी ढंगाची आहे असं तरी सध्या ट्रेलरवरनं दिसते. तिसरी गोष्ट म्हणजे मजेदार डायलॉग्स सध्या हिट होत आहे. ट्रेलरमध्ये काही डायलॉग्स लोकांना खूप आवडले, जसं की जेव्हा संकट येतं तेव्हा एक जण म्हणतो, अरे देवा आता काय करायचं? त्यावरून समोर उत्तर मिळतं, गुड क्वेश्चन, आय लाईक इट. हा संवाद चांगलाच मजेशीर वाटतोय. तसंच शेवटी येणारा जो डायलॉग आहे, या पुरुषांना असंच पाहिजे, बायका अंगावर पाहिजे असताना आता बाई अंगात आली तर बसा बोंबलत. हा डायलॉग सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. तर आता वळूया आपण नाण्याची दुसरी बाजू, म्हणजेच ज्या काही गोष्टी खटकल्यात, निगेटिव्ह असं वाटतायत मला, त्याबद्दल आपण थोडक्यात बोलणार आहोत. सत्य घटना की जुनाचा जो फॉर्म्युला आहे मराठी चित्रपटाचा, हे पाहताना ट्रेलर मला समोर दिसतंय की ही सत्य घटनावर आधारित आहे की कुठला सिक्वेन्स आहे. उलट मराठीत याआधी आलेला झपाटलेला असेल किंवा इतर हॉरर कॉमेडी चित्रपटांसारखाच हा एक नेहमीचा फॉर्म्युला वाटतोय, जिथे गावात भूत येतं आणि मग मांत्रिक किंवा गुरुजींना बोलून तो प्रश्न सोडवला जातो. त्यामुळे कथेत फारसं नाविन्य जाणवत नाहीये सुरुवातीला. तिसरी गोष्ट सांगायची त्याचे व्हिज्युअल्स आणि व्हीएफएक्स आहे. ट्रेलरमधील काही भूतांचे सीन्स किंवा अंगावर येणारे प्रसंग थोडेसे जुन्या टाईपचे वाटत आहेत. आजच्या काळात ते प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी बॅकग्राऊंड म्युझिक खूप महत्त्वाचं असतं, व्हीएफएक्स खूप महत्त्वाचं असतं. ते अजून थोडं प्रभावी असायला पाहिजे होतं असं वाटतंय. तर थोडक्यात सांगायचं म्हटल्यावर तुंबाडची मंजुळा हा चित्रपट तुम्ही तुंबाडसारखा गंभीर हॉरर समजून पाहायला जाणार असाल तर कदाचित तुमची निराशा होऊ शकते या ठिकाणी. पण जर तुम्ही विकेंडला हलकी फुलकी गावरान कॉमेडी आणि थोडं भुताटकी एन्जॉय करायला जात असाल तर हा एक मनोरंजनात्मक चित्रपट ठरू शकतो तुमच्या विकेंडमध्ये. तर येत्या 5 जूनला हा चित्रपट आल्यावर दूध का दूध आणि पाणी का पाणी हे तर होईलच. पण मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? हा ट्रेलर पाहून तुम्हाला नक्की काय फील होतं ते नक्की कमेंट करून सांगा. मंजुळा प्रेक्षकांचं मनोरंजन करणार की घाबरवणार याचंही उत्तर द्या. आणि आम्हाला नक्की कमेंट करून सांगा की जर तुम्हाला हा आमचा प्रामाणिक रिव्ह्यू आवडला असेल तर नक्की चॅनल पण सबस्क्राईब करायचं आहे आणि कसं वाटतं तेही सांगायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. आणि हां, नवीन चॅनल आहे, थोडंसं एक मदत आणि सपोर्ट करा, कारण आपण असेच मराठी चित्रपटाचे रिव्ह्यूज याच्याही पुढे घेऊन येत राहू. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.